जगातील सर्वात मोठा पुरस्कार भारतीय व्यक्तीला देण्यात आलेला आहे मित्रांनो. या पुरस्काराचं नाव आहे ग्लोबल ह्युमन सोसायटी पुरस्कार 2025. प्राण्यांचं संगोपन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला अशा प्रकारचा पुरस्कार दिला जात असतो. पहिल्यांदाच आपल्या भारतीय व्यक्तीला देण्यात आलेला, म्हणून आपल्याला प्रश्न विचारला जाईल. व्हिडिओ स्किप करू नका, सगळी माहिती घेणार आहोत. तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न विचारला जाईल. बघा ना, प्रश्न काय दिसतोय. ग्लोबल ह्युमन सोसायटीचा पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण आणि पहिले असे व्यक्ती कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अनंत अंबानी, मुकेश अंबानीचे ते पुत्र आहेत. सगळी माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, पण तत्पूर्वी एक महत्त्वाची माहिती सांगू इच्छितो. जर तुम्ही डेली करंट अफेअर्स वाचायचं असेल तुम्हाला, तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर त्या ठिकाणी आपण पीडीएफच्या माध्यमातून रोजचं करंट अफेअर्स पाठवत असतो. या व्यतिरिक्त महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप तुम्ही इन्स्टॉल केलं तर वीकली आणि मंथली करंट अफेअर्स तुम्हाला बघायला मिळेल. आणि करंट एक्सप्रेस महाराष्ट्र पब्लिकेशनचे महत्त्वाचं असं पुस्तक आहे, पब्लिश झालेले 2026 चे 1 डिसेंबर 2024 ते 1 डिसेंबर 2025 पर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. जसं की दिल्ली बॉम्बस्फोट आहे, त्यानंतर धर्मेंद्र आहेत, यांचं निधन झालं होतं, 10व्यांदा शपथ घेतली नितीश कुमार यांनी, सर्वाधिक वेळा शपथ घेतलेली हमखास आपल्याला प्रश्न विचारला जाईल. बिहार निवडणूक सगळी माहिती कव्हर केलेली आहे. 3 वर्ल्ड कप आपण जिंकलेले, त्या संबंधित सुद्धा माहिती दिलेली. याच वर्षी 2025 मध्ये महिलांनी 3 वर्ल्ड कप आपल्याला जिंकून दिले होते, सरन्यायाधीश, त्यानंतर उपराष्ट्रपती, सगळी माहिती या पुस्तकामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. पुस्तक घ्यायचं असेल तर अमेझॉनच्या ऍपवर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही घेऊ शकता, किंवा तिथून तुम्हाला ऑफलाईन घेऊ शकता. सगळी माहिती आता बघूया. ग्लोबल ह्युमन सोसायटी पुरस्कार 2025 वनतारा या वन्यजीव संवर्धन केंद्राचे संस्थापक अनंत अंबानी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. पुरस्कार मिळवणारे ते आतापर्यंतचे सर्वात तरुण आणि पहिले आशियाई आहेत. देणारी संस्था या ठिकाणी तुम्हाला दिसते. उद्दिष्ट प्राणी संरक्षण, बचाव, पुनर्वसन आणि कल्याणासाठी असामान्य योगदान करणाऱ्या व्यक्तीला दिला जात असतो. ग्लोबल ह्युमन सोसायटीचे अध्यक्ष पी गांझड यावरही तुम्हाला प्रश्न विचारला जाईल मोठ्या परीक्षेमध्ये. वनदारा संबंधित या ठिकाणी तुम्हाला माहिती दिसते. स्थापन करते आणि स्थापना केव्हा झालेली एवढं लक्षात ठेवा. उद्दिष्ट या ठिकाणी तुम्हाला दिसते, आता ते कॉमनली असतं. क्षेत्रफळ नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायचे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. अशाच प्रकारची अत्यंत महत्त्वाची माहिती बघण्यासाठी अजूनही फॉलो केलं नसेल तर